श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. संकष्टी 3 जून रोजी असणार आहे संकष्टी चतुर्थी, म्हणजे गणपती बाप्पाचा दिवस. आणि अधिक महिना आहे. अधिक महिन्यातील ही जी संकष्टी असणार आहे तिला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण की अधिक महिन्यामध्ये आलेली संकष्टी म्हणजेच काय, तर एकतर आपण भगवान विष्णूची सेवा करतच आहोत, त्याचबरोबर गणपती बाप्पाची ही सेवा आपल्याला करायची आहे. म्हणजेच काय आहे की विष्णू देवाचा वरदहस्त तर आपल्याला भेटणार आहे, पण गणपती बाप्पाचाही वरदहस्त आपल्याला लाभेल. त्याच्यासाठी काय करायचं आहे, एक छोटासा उपाय मी या व्हिडिओत सांगणार आहे. संकष्टी आहे, उपास तर आपण करतोच, त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काय करायचं आहे, हातात बांधायचा कलावा असतो, लाल पिवळ्या रंगाचा धागा, शुद्ध मराठीमध्ये. तर तो घ्यायचा आहे. तो घेऊन आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर, प्रतिमेसमोर, फोटोसमोर तुम्हाला व्यक्त करायची आहे. ती व्यक्त करत असताना एक तुपाचा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे. ती इच्छा बोलून झाली की एक गाठ, 2 इच्छा असेल तर 2 गाठ मारा, 3 इच्छा असतील तर 3 गाठी मारा. आणि तो जो धागा असणार आहे तो गणपती बाप्पाच्या प्रतिमेच्या पाठीमागे, मूर्तीच्या पाठीमागे तुम्हाला ठेवायचा आहे. आता काही जण म्हणतील की आमच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिमा नाही आहे, मूर्ती नाही आहे, पण असं खूप रेअर असेल, कारण की 100% सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा असतील. जर नसेल तर त्यांनी आपल्या देवघरामध्ये तुमचे जे कुलदैवत आहे त्यांच्यासमोर ती कलावा ठेवायचा आहे, त्यांच्या इथे. आणि हा कलावा तुम्हाला परत कधी काढायचा आहे, जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही तो कलावा तिथेच ठेवायचा आहे, तो धागा तिथेच ठेवायचा आहे. असं म्हणतात की गणपती बाप्पाचं पोट मोठं आहे आणि कानसुद्धा मोठे आहेत. कानाने ते आपल्या सगळ्या इच्छा ऐकतात, आपले सगळे कष्ट ऐकतात आणि ते आपल्या पोटात घालतात. त्यामुळे ह्या दिवशी 100% हा उपाय करा. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की कष्ट, मेहनत याला पर्याय नसतो, पण प्रत्येक गोष्टीला आपल्याला हे उपाय चालना देण्यासाठी मदत करतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, गणपती बाप्पा मोरया.